त्याने प्रचंड मोठा उत्सव साजरा केला। पण गाडीतून येताना पण आणि रथातून येताना पण आणि त्याच्या भाषणामध्ये पण जगन देशमुख याचं नाव घ्यायला काय ते विसरले नाहीत। आणि ज्यांनी ज्यांनी याला यशस्वी केलं त्या सर्वांचे आभार मारुती मेंगाळ यांनी मानलं। खरा कार्यकर्ता कसा असतो हा मारुती मेंगाळ यांनी दाखवून दिलेला आहे। आणि आदिवासी समाजाच्या बद्दल किंबहुना इतर समाजाच्या बद्दल देखील त्याच्या भावना संवेदना त्यांनी दाखवलेल्या आहेत। आणि म्हणून माझ्या लाडक्या आदिवासी बांधवांची भगिनींची ताकद पाहावी तर या अकोल्यात यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो। इथं आदिवासी पण आहेत, इतर समाजाचेही आहेत, बहुजन समाज सगळा या ठिकाणी आज या सर्व क्रांतीवीरांना नमन करायला आलाय, वंदन करायला आलाय। आणि म्हणून मी सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो। पंढरपूरला जसे लाखो वारकरी जातात, भक्तजनांची मांदियाळी असते, तशीच ही आदिवासींची मांदियाळी आज झाली आहे। तर बहुजन समाजाची मांदियाळी या ठिकाणी आलेली आहे। आणि म्हणून अकोला हा आजच्या दिवशी आदिवासींची पंढरी झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थाने याचा शिल्पकार आमचा मारुती, तरुण ताज्या दमाचा एक युवक या ठिकाणी तुमचं नेतृत्व करतोय, याचा मला देखील सार्थ अभिमान आहे। आणि मगाशी मारुतीने जे जे काही सांगितलं, अरे बाबा मी उपमुख्यमंत्री तर आहेच, पण तुमच्या शिवसेना पक्षाचा प्रमुख आहे, त्यामुळे तुम्हाला इतर कुणापासूनही त्रास होणार नाही, अडचण होणार नाही याची काळजी, याची जबाबदारी माझी आहे। आणि म्हणून ती व्यवस्था देखील तुम्हाला झालेली पाहायला मिळेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। शेवटी हा पक्ष मालक आणि नोकराचा नाही आहे, हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे। तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे।